शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी ड्रीप वापरून 10 जूनला ऊसाची लागवड केली होती आपण. त्यानंतर आपण 12 जुलैला यामध्ये आंतरपीक म्हणून मुगाची लागवड केलेली आहे. आपण बघू शकता या ऊसाच्या 2 ओळीतील अंतर 5 फूट आहे. यामधल्या जागेत मुगाची पेरणी केली आहे. जून महिन्यात ऊसाची लागवड केल्यामुळे सध्या ऊसामध्ये तुटाळ जास्त झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी रोपाची लागवड करायची आहे. ऊसाला पाणी दिल्यामुळे मुगाला पाण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. मुगाची वाढ जास्त होत आहे आणि फुले कमी दिसत आहेत. त्यामुळे अनावश्यक वाढ थांबवून फुलधारणा जास्त होण्यासाठी टाबोलीची फवारणी करायची आहे. तसेच ऊसाला चांगले फुटवे आणि कलर वाढ होण्यासाठी 1261 स्विफ्ट कॉम्बी प्लस 6 BA आणि क्लोरोपायरिफॉस 20% असे मिश्रण करून फवारणी करायची आहे. अशा प्रकारे ऊस आणि मुगाचे योग्य व्यवस्थापन करून उत्पादनात चांगल्यापैकी आपण वाढ करू शकता.